6 लिफ्ट ओपन होतात आणि प्रत्येक लिफ्ट 30 लोकांच्या कॅपॅसिटी आहे. 30 ते 35 लोक बसू शकतात ठिकाणी. बँकेट आणि ऑडिटोरियमचं असं 3 लेवलला पाहिजे. आणि मेन प्लाझा मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आपण जे डेव्हलप केलंय हा खूप 3000 स्क्वेअर मीटरचा प्लाझा आहे. 30,000 स्क्वेअर फूट जागा आहे आता समोर. आणि त्याच्यामध्ये की समोर फरक पडला आणि ठाणा एवढा झपाट्यानं वाढत चाललाय की घोडबंदर रोडला आता नवीन ठाणा निर्माण झालंय. आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही असं ठरवलं राजू पाटील चाललेल्या ह्या ठाण्याला घोडबंदर परिसरामध्ये जे नवीन ठाणं उभं राहत आहे या ठिकाणी सुद्धा एक नाट्यगृह असावं अशी संकल्पना मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली निवडणुकांच्या आधी. आणि त्यांनी ती त्यावेळेस मान्य केली, परंतु निधीची कमतरता असल्या कारणानं तो निधी आम्ही वितरित केला. आणि त्यानंतर निवडणुका आचारसंहिता लागला. ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्या उचित ते स्टेज असल्या कारणानं आणि जे आपल्या काशीनाथ घाणेकर किंवा गडकरी रंगायतला नाट्यगृहाची जी साईज आहे त्यापेक्षा जवळजवळ 2.5 पटानं ही स्टेजची साईज मोठी आहे. जेणेकरून मोठे शो जे असतात स्टेजचं छोटं स्टेज असल्या कारणानं ते होऊ शकत नाही. आणि उंची कमी असल्या कारणानं त्यांना त्या पद्धतीनं ती सिस्टीम लाईट सिस्टीम वगैरे जी असते ती करता येत नाही आणि सेट मोठे असतात. त्यासाठी आपण 12 मीटरची स्टेजला हाईट दिलेली आहे. म्हणजे ती जवळजवळ 40 फुटाच्या पुढे असेल. त्यामुळे मोठे इव्हेंट जे आहे ते इव्हेंट या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. 17 कॉल जे आहेत ते एकनाथ शिंदेना केले होते. 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल आहेत. हे एकनाथ शिंदेना केले होते आणि 21 मिनिटांचा शेवटचा कॉल आहे. एकनाथ शिंदेने केला असा आरोप आहे. बघा आता कोण काय आरोप करतोय आणि कोण ह्या विषयावर अजून कुणावर आग पाखड करतोय याची मला कल्पना नाहीये. परंतु शेवटी SIT मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे आणि SIT नेमल्यानंतर SIT मध्ये कोणी कोणाला काय फोन केला आणि काय माहिती आहे याची सगळी माहिती लोकांच्या समोर होईल. राहिला प्रश्न फोन करण्याचा, अरे शिंदे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात. म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही. ठीक आहे, आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल. फोन करणं काही चुकीचं आहे का, काही गुन्हा आहे का मला सांगा. ते आता त्या खरात विषयी कोणाला काही कल्पना नव्हती हा माणूस कसला आहे कसा आहे. आता काही त्याचे ते व्हिडिओ वगैरे ज्या माध्यमातून बाहेर पडले त्यामुळे लोकांना कळलं तो कुठल्या पद्धतीचा माणूस आहे. त्यामुळे भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. पाया हे सगळ्या नाट्यगृहाची सगळी आता ड्रॉइंग आणि हे फायनल झालेलं आहे. त्याचं टेक्निकल म्हणजे RCC कन्सल्टंट कडनं सगळे काही रिपोर्ट आले. सॉइल टेस्टिंग वगैरे सगळी झाली आणि नकाशे मंजूर झाले टाउन प्लॅनिंग कडनं की पायाभरणीचा कार्यक्रम होईल. ठेकेदार निश्चित झाला की आणि त्यावेळेस अजून मोठ्या प्रमाणात आम्ही एक कार्यक्रम करू. 100% राजकीय सभा हा बघा राजकीय सभा ही दुय्यम गोष्ट आहे. आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात. त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही. तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत. पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल. तर समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक BMCच्या शाळांमध्ये शिकवले गेले पाहिजे असा प्रस्ताव मांडलाय. मात्र MIM कडून चुकीचं काय आहे मग काय त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या काही गोष्टी चालू करायच्या का. समर्थ रामदासांचे श्लोक आणि बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्या आमच्या मराठी शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार नाही तर कुठे होतील. तामिळनाडू, राजस्थान आणि गुजरातमध्ये होतील का, ते महाराष्ट्रामध्येच होतील.
तर अवकाळीचा पावसाचा फटका मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये बसलेला आहे, महाराष्ट्रामध्ये देखील बसलेला आहे. काल मोठा पाऊस झालाय, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय का वाटतं संकट. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसापूर्वी गारपिटींचा पाऊस आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे 3 दिवस सुद्धा पाण्याचेच आहेत. अशा परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकेतन पुजारा यांना मी सूचना केलेल्या आहेत. कारण त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं नळदुर्ग आहे, धाराशिव आहे आणि अजूनही 1-2 जे परिसर आहे त्या परिसरामध्ये कळंब आहे. त्या परिसरामध्ये ह्या मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की तातडीने त्याचे पंचनामे करावे. त्याचबरोबर द्राक्षाच्या बागा आणि आंब्याचे मोहर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याच्या मोहरांची गळती झाली असल्याकारणानं आंबा बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोकणच्या धर्तीवर ह्या आंबा बागायतदारांची सगळी जी नुकसान झालेलं त्याचे पंचनामे करण्याचे सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ते पंचनामे होत आहेत. त्यांनी असा दावा केलेला आहे की 25 ते 30 आमदार हे थेट भाजपमध्ये जातील. या वक्तव्याकडे संकट मोचनच्या सोबत जातील शिंदेचे जवळचे जे आमदार आहेत ते फार अहो, पक्षामध्ये आमच्या इनकमिंग चालू झालेलं आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर आमचं चालू झालेलं आहे. आमच्या पक्षातले जाण्याच्या ऐवजी चुकून काहीतरी ते प्रिंटिंग मिस्टेक जशी असते ना तशी त्यांची स्पीकिंग मिस्टेक झाली असेल काहीतरी. ते आमच्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार येतील असं म्हणाले असतील. तुम्ही कुठलं तरी गैरसमज करून घेऊ नका. कदाचित भविष्यामध्ये राऊत साहेबांना कल्पना असेल की त्यांच्या पक्षाचे किती आमदार आमच्याकडे किंवा खासदार आमच्याकडे येणार आहे. आमचं काय, शिंदेसाहेब अशा पद्धतीचे नेते आहेत की जर दुसरीकडे कुठे अन्याय झाला असेल तर ज्याला न्याय पाहिजे असेल ते आमच्या शिंदे साहेबांकडे येतात आणि शिवसेनेमध्ये सामील होतात. त्यामुळे आमच्याकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात डिप्लोमा पाहायला मिळाला दिल्लीमध्ये. अहो, हे डिनर डिप्लोमॅसी नाही आहे. ते फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. काही फोटो आम्ही असे दाखवू त्याच्यामध्ये 6च्या 6 किंवा 9च्या 9 असतील किंवा आणखी काही असतील. त्यामुळे फोटोमध्ये आले म्हणजे काही ते डिनर डिप्लोमॅसी करून काही पक्षामध्ये प्रवेश केला असं होत काही वेगळं घडतं त्यामुळे येणाऱ्या काळात खासदार असेल. अहो, राष्ट्रीय नेतृत्व आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं शिवसेनेला राष्ट्रीय नेतृत्व मिळालेलं आहे. श्रीकांत शिंदेसारखा एक तरुण खासदार या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना जगामध्ये सुद्धा भारताची भूमिका पटवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना खास दूत म्हणून भारताचं पाठवलं जातं. त्यामुळे शिंदे साहेब आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, हे अतिशय चांगल्या प्रकारे देश पातळीवरची भूमिका निभावतात आणि त्यासाठी दिल्लीला जाऊन अनेक मोठे जे पक्ष आहेत, एनडीएचे घटक पक्ष आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांची गाठीभेटी घेणं हे पक्षप्रमुख म्हणून त्यांचं काम असतं, ते करतात. असं म्हणतायत की 450 स्क्वेअर फीट वरती जी काही कर्जमाफी झालेली आहे सर्वात आधी नवी मुंबईने केली होती, मात्र त्याला मंत्री मिळाले नाही. मुंबईमध्ये झालं. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. बघा, एकनाथ शिंदे साहेब राज्याचे नगरविकास मंत्री आहे. गेल्या अनेक वर्षापासून नगरविकास खातं ते अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करतायत आणि प्रामुख्यानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील भले तो MMR क्षेत्रातील भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या, मोठी शहरं असू द्या, त्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचं काम हे नगरविकास खात्याच्या माध्यमातून ते करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेबांनी निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी काय बदल केले आणि सर्वसामान्य नवी मुंबईकरांना काय हवं आहे ते जर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल तर त्यांना त्याबद्दल धन्यवाद मानायला हवेत आणि त्यांनी तो GR किंवा जी माहिती आहे ती व्यवस्थित पासून त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा. बारामती पूर्ण केलेली आहे. कशा प्रकारे ठाणेकरांना जिल्हाधिकाऱ्यांना घोडबंदर निवडण्यासाठी खूप वेळ ट्रॅफिकला समस्या होत्या. एक प्रशासकीय नाट्यकरित्या कशा प्रकारे ठाणेकरांना दिलासा करावा? नाही, बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलं की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं.
काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतोय. सर गणेश नाईकांनी प्रदर्शित झाला. शिंदे साहेबांचे ह्यासाठी आभार मानतो की त्यांनी अजूनही सांगितलं की नाट्यगृहासाठी, कारण निरुपमकरांचं नाव आहे आणि ठाणेकरांचं प्रचंड प्रेम हे साहित्य आणि नाट्य क्षेत्रावर असल्या कारणानं ठाणेकरांसाठी हे नाट्यगृह एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानून भविष्यामध्ये सुद्धा ह्या पुढची घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे भाविक दर्शनासाठी आले होते त्यांना आपापसामध्ये वादविवाद झाला, आपापसामध्ये मारामारी चालू झाली. काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा अपशब्द वापरले गेले. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा वेगळ्या प्रकारची अरव्याच्या भाषेमध्ये भाषा त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यामुळे ते वादावादी झाली. काही त्यातले जे लोक होते, जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हा असं निदर्शनास आलं की काही लोक मद्याचं सेवन केलेलं असल्याचं सुद्धा पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे ह्या देवस्थानी दर्शन घेत असताना अशा प्रकारचे कृत्य भाविकांकडनं पण जे होत असेल तर ते होता कामा नये याची दक्षता घ्यावी. मी पोलीस अधीक्षकांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब यावर कारवाई व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे नोंदवावे आणि त्यानुसार ती कार्यवाही चालू आहे. सर बॉल टॅक्सीस असतील मात्र आता हे उद्घाटन मेहता यांची बॅनरबाजी समोर आहे, ते कुठे श्रेयमध्ये बघा, शेवटी आम्ही दोघेही महायुती पक्षाचेच घटक आहोत. नरेंद्र मेहतांना सुद्धा कल्पना आहे की 2009 पासून जेव्हा मी प्रयत्न करत होतो, एकनाथ शिंदे साहेब मी विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलनाची भूमिका सुद्धा घेतली काँग्रेसच्या सरकारमध्ये आणि आंदोलन करून हे मेट्रो जी आहे ती ठाण्याची मीरा भाईंदरची पदरात पाडून घेतली. त्यामुळे त्यावेळेस तर ते आमदार सुद्धा नव्हते काही. ठीक आहे, पण श्रेय घेत असताना महायुतीचं आहे. म्हणजे जर श्रेय प्रताप सरनाईकला 90% मिळत असेल तर 10% त्यांना मिळायलाच हवं. त्यामुळे त्या गोष्टीला काय माझी ना नाही. आणि प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मंडळी लोकप्रतिनिधी म्हणून पोस्टर बॅनर लावत असतात, त्यांनी लावायला काहीच हरकत नाही. सर तुम्ही शिवसेनेचे मंत्री आहात,